मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली। या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलंय। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली। खरतर ही जमीन खचल्यानं मोठं भगदाड पडल्याचं समोर आलंय। या संबंधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। आज बरोबर 1 महिन्याने पुन्हा एकदा त्या पुतळ्याच्या आजूबाजूला भगदाड पडलं आणि पुतळ्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे। या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी सरकारने छत्रपतींच्या नावावर सुद्धा भ्रष्टाचार जो सुरू केलेला आहे त्याचा फटका आमच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणजे आमच्या दैवताला सहन करावा लागतो। मी या महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारचा धिक्कार करतो आणि शिवरायांचा हा अवमान सातत्याने तुम्ही जो करताय ते महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही हे निश्चित सांगतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही वारंवार सांगत होतो। गेल्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं तेव्हा काही लोकांनी आमच्यावर आरोप केले आणि आज मात्र आपण बघितलं असाल खरं तर राम सुतार यांनी जी मूर्ती केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती अत्यंत सुंदर आहे। तिला काही धोका आजही नाही, परंतु आजूबाजूला जे PWDने काम केलं, जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं। या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।